नमस्कार. आज आपण खमंग कुरकुरीत अशी अळूवडीची रेसिपी बघतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बिना झंझट आज अळूवडीची रेसिपी बनवणार आहोत. आज इथे आपण नेहमीची पद्धत न वापरता एक साधी सोपी पण झटपट होणारी पद्धत बघणार आहोत, जेणेकरून अळूवडी कट करताना देखील आपल्याला अगदी इझी कट करता येईल अशी आपण पद्धत बघतोय. हे पहा, इथे मी अळूवडीची पानं घेतलेली आहेत. यावेळेस मला अळूवडीची पानं थोडी मोठी मिळालेली आहेत, परंतु ही गावठी पानं आहेत. गावावरून आईने पाठवलेली आहेत, त्यामुळे मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आता सर्वात प्रथम ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि नंतर मग थोडीशी अशी वाळल्यानंतर याच्या पानांचा मागचा भाग पहिल्यांदा स्वच्छ करून घेणार आहोत. हे पहा, देठ अशी छान सुरीच्या साहाय्याने सोलून घ्यायचे, म्हणजेच वरचा जो जाडसर पापुद्रा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही पानं स्वच्छ करून घ्यायची आहेत. या ज्या शिरा असतात ना मागच्या साईडला, त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या, म्हणजे कसं आपल्याला अळूवडी खाताना अशी घशामध्ये खवखवत नाही. पहिल्यांदा पानं व्यवस्थित स्वच्छ करून घेतली, पुढची रेसिपी आपली झटपट बनते. हे पहा, अशा प्रकारे मागच्या साईडच्या पानांच्या शिरा आपल्याला छान अशा सोलवून घ्यायच्या आहेत. म्हणजेच जो जाडसर भाग असतो ब्राऊन कलरचा, तो आपल्याला असा छान सोलवून घ्यायचा आहे. हे पहा, संपूर्ण व्यवस्थित काढून घ्यायची शिरा आणि ही पानं छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहेत. म्हणून मी आता पहिल्यांदा कट करून घेणार आहे. ही पानं मोठी असल्यामुळे मी अशी कापून घेत आहे. जुनं पोलपाट घेतलं एक, त्यावरती असं आपण छान कापून घ्यायची बारीक. शक्य तितकी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहेत ही पानं. हे पहा, आता सर्व पानं मी अशी चिरून घेते. आता एक एक पान चिरून झाल्यानंतर मी असं कोकमाचं पाणी केलेलं आहे. कोकमाचं पाण्यामध्ये असे घालून ठेवायची. ही पानं कशी खाज नाही आहे गावठी असल्यामुळे पानांना जास्त, परंतु अळूची पानं आहेत ती आपल्याला वडी बनवल्यानंतर मग आपल्याला अशी आपल्या तोंडामध्ये खाजल्यासारखी होते, खवखवल्यासारखी होते घशाला, म्हणून ही प्रोसेस करायची आहे. अशी चोळून चोळून छान पानं कोकमाच्या पाण्यामध्ये आपल्याला घ्यायची आहेत. एक 5-7 मिनटं हे असं करून ठेवायचं आहे. 10 मिनटं ही अशीच ठेवायची आहेत अळूवडीची पानं. आणि नंतर बघा, अळूवडीची पानं किती पण आपण अशी चुरली तरी काय ती मोडत नाहीत, त्यामुळे कसं ही प्रोसेस अगदी इझी करू शकतो आपण. आता हे पाणी काढून घेते. स्वच्छ धुवून घ्यायची पुन्हा एकदा. कोकम घातला होता त्यामुळे कोकमाचे तुकडे असतील आतमध्ये, तर ते काढून घ्यायचे आपण. आता आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे मी सर्वात प्रथम मीठ घालून घेते. मीठ चवीपुरतं घालून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. पाव चमचा हिंग घालून घेऊया. आता चमचाभर आपण यामध्ये धना-जिरा पावडर घालून घेऊया. आता थोडं तिखट घालून घेऊया. पहिल्यांदा अर्धा चमचा घालते आणि थोडंसं पाव चमचा घालूया, म्हणजे कसं घरगुती आपलं तिखट थोडं तिखट पण असतं ना. आणि पाव चमचा इतका ओवा घालून घेतलेला आहे. आता बेसन घालूया. पहिल्यांदा 1 वाटी इतकं बेसन मी घातलेलं आहे. हे पहा, आणि पाव वाटी इतकं आपण इथे तांदळाचं पीठ वापरूया, ज्याच्यामुळे आपली अतिशय कुरकुरीत बनते. चमचाभर सफेद तीळ घालून घेतलेले आहेत. आता आपण इथे मी 1 चमचा चिंच आणि 1 चमचा गूळ असं 10 मिनटापूर्वी भिजत घातलं होतं पाण्यामध्ये थोड्याशा. आता ते चोळून घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. हे पहा, अशा प्रकारे. आता थोडा चिंचेचा कोळ घालून आपल्याला हे सर्व साहित्य छान भिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं घालूया चिंचेचा कोळ. हे पहा, चिंचेचा कोळ घालून मी असं इतपत भिजवलेलं आहे. थोडंसं घट्ट झालेलं नाही, अजून बाइंडिंग व्यवस्थित येत नाही आहे, म्हणून पाव वाटी इतकं मी बेसन घातलेलं आहे. आता आपण उरलेला जो चिंचेचा कोळ होता तो संपूर्ण घालून घेतला आहे मी. आता हे पीठ आपण एका चाळणीमध्ये असे गोळे करायचे लांब आणि ठेवणार आहोत. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगोदर. हे पहा, अशा प्रकारे
छोटे छोटे असे रोल करायचे आणि आपण चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे. छोटे छोटे रोल बनवले ना तर वाफले पण छान जातात. म्हणजे कसं आपल्याला कट करताना वडी त्रास होत नाही जास्त. त्यामुळे मी असे छोटे छोटे रोल बनवलेले आहेत. 3 रोल बनलेले आहेत. हे पहा. आता हे आपण वाफवून घ्यायचे छानपैकी. एका कढईमध्ये मी पाणी साईडला गरम करायला ठेवलं आहे. हे पहा, पाण्याला थोडी उकळ आली की नंतर आपण यामध्ये चाळणी ठेवायची आहे, ज्यामध्ये आपण रोल ठेवलेले आहेत. हे पहा. आणि बरोबर 20 मिनटं हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवरती असं झाकण ठेवून 20 मिनटं इतका वेळ पुरेसा आहे आपले रोल वाफण्यासाठी. 20 मिनटानंतर बघूया रोल छान वाफलेले आहेत का ते. हे पहा, तुम्ही पाहू शकता 20 मिनटानंतर अगदी परफेक्ट असे रोल वाफलेले आहेत. सुरीला असं चिकटत नाही आहे. सुरी घालून बघितली. आता थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊया. हे पहा, सुंदर कलर पण आलेला आहे आणि सुगंधसुद्धा छान येतो आहे अळूवडीचा. अजून आपण फ्राय केलेल्या नाही आहेत. याचे मी असे काप करून घेणार आहे. तुम्हाला जर पातळ आवडत असतील तर तसे करा, जाड आवडत असतील तर त्याप्रमाणे करा. हे पहा, कट करताना अजिबात अशी सुरीला चिकटत नाही. आता आपण एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. मी डीप फ्राय करणार आहे. तुम्हाला जर फ्राय करायच्या असतील वड्या तर फ्राय पण करू शकता. मला अशाच आवडतात. डीप फ्राय केल्यावर पण छान कुरकुरीत बनतात वड्या आणि कमी तेलामध्ये होतात. आता यामध्ये तेल गरम झाल्यानंतर चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे. हे पहा, मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडली की चमचाभर सफेद तीळ पण घालून घ्यायचे. खूप छान स्वाद येतो अळूवडीला यामुळे. आता आपली फोडणी छान तडतडलेली आहे. हे पहा, तीळ पण उडत आहेत. आता या ज्या कट केलेल्या वड्या आहेत त्या घालून घ्यायच्या. हे पहा, अशा प्रकारे आणि अलट पलट करून दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घेऊया. हे पहा, लगेच नाही पलटायच्या, जरा 5-6 मिनटानंतर पलटायच्या, म्हणजे व्यवस्थित अशा छान कुरकुरीत बनतात. हे पहा, किती सुंदर अळूवड्या बनलेल्या आहेत. अळूवडी तुम्हाला मी अशी तोडून पण दाखवते. हे पहा, किती कुरकुरीत बनलेली आहे. जास्त आपण तेलाचा वापर केलेला नाही, एकदम सॅलो फ्राय केलेले आहेत. तरी पण अळूवड्या सुंदर बनलेल्या आहेत.